नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज प्रमुख विषय आपला आहे की तुम्ही जर कधी अद्रक, हळद, मिरची, भाजीपाला किंवा कुठलेही पीक करत असेल आणि तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे आणि तुम्हाला शेणखत वापरायचं आहे, तर तुम्ही अशा वेळेस काय वापरू शकता। तर मागच्या वर्षी आपण टाटाचं जिओग्रीन सांगितलं होतं, त्यालाच एक तोडीसतोड जे प्रोडक्ट आहे हे आहे ओरिजिनो जे ॲग्रिसर्च येतं आणि याची रिझल्ट अतिशय सुंदर येतात। आपण जर कधी जवळून बघितलं त्याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवतो। याची जी क्वालिटी आहे एकदम जबरदस्त क्वालिटी आहे आणि हे जे मॅन्युअर आहे एकदम क्वालिटीचं आहे। आणि याचं विशेष कारण असं आहे की तुम्ही अद्रक, हळद आणि मिरची करता असाल आणि मर रोग भरपूरशा ठिकाणी येतो। हे जे मशरूमचं वेस्टेज आहे, मशरूम ही एक बुरशीच असते, त्या बुरशीला उगवण्यासाठी जे वेस्टेज वापरलं जातं त्या वेस्टेजपासून हे खत जे आहे ते ओरिजिनो ते तयार केलेलं आहे। म्हणजे चांगली जी फंगस आहे, चांगली जी बुरशी असते त्या वाढीसाठी जे पोषक अन्नद्रव्य, पोषक जे असतं घटक ते सगळे मिक्स मॅक्रोन्यूट्रन असेल किंवा दुसरे घटक असतील याच्यामध्ये ते दिलेले आहे। ओरिजिनोचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। याचा वापर किती करायचा आहे तुम्हाला, तर याच्या 20 बॅगी तुम्हाला एकरासाठी वापरायच्या आहे। 20 बॅगीचा खर्च अतिशय कमी जातो। शेणखताच्या अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला हे होत आहे। आणि याची वापर कसा करायचा आहे, तुम्ही ज्यावेळेस बेड पाडाल तर बेडवरती तुम्हाला हे टाकून घ्यायचं आहे। तुम्ही मिश्र खताबरोबरही याला वापरू शकता, मिश्र खताबरोबरही दिलं तरी काही अडचण नाही। याचे रिझल्ट ते एवढेच टिकून असतात। जर कधी तुम्ही पाणी सोडून दिलं तरी चालतं किंवा पाणी सोडायच्या 1 दिवस अगोदर तुम्ही देऊ शकता। पण जास्त काळ लागवड तुमची 10-15 दिवस बाकी आहे आणि अगोदर ठेवून दिलं तर अशा वेळेस असं करू नका। ज्यावेळेस लागवड करायची त्याच वेळेस तुम्ही ते बेडवरती ते खत टाका। कॉम्प्लेक्स फर्टिलायझर सोबत देऊ शकता किंवा तुम्हाला कॉम्प्लेक्स फर्टिलायझर नसेल वापरायचं तर ओरिजिनल तुम्ही 20 ते 25 बॅगी एकरी वापरू शकता। याची किंमतही खूप कमी जाते आणि रिझल्टही अति सुंदर येतात। ज्यावेळेस मर रोग, फ्युजिरियम फिथियम सारख्या ज्या बुरशीने शेतकरी त्रस्त आहे, अद्रक असेल, हळद असेल आणि आता मिरचीलाही मागून मर रोग भरपूरशा ठिकाणी होतोय किंवा दुसरे पिकं असतील। आता भरपूरशा ठिकाणी जे संत्रा लावला जातो, जे फिक्सेशन झालेलं असतं, फॉस्फरसचं फिक्सेशन असतं, पोटॅशचं फिक्सेशन असतं आणि झिंकचंही फिक्सेशन झालेलं असतं जमिनीमध्ये, अशा ठिकाणी जर का तुम्ही हे दिलं तर ते फिक्सेशनही दूर होतं। जमिनीमध्ये जे अवेलेबल पडलेलं असतं फॉस्फरस आणि पोटॅश ते इझिली अवेलेबल करून द्यायचं हे काम हे ओरिजिनो करतं। आणि याचे रिझल्ट जे येतात, तुम्ही जर कधी वापरत असाल तर तुम्ही काय करा, 1 एकरचं क्षेत्र असेल तर मधल्या 3 ते 4 जे ठिबकच्या लाईन असतील त्याला तुम्ही हे टाकू नका। तुम्हाला एक लागवड झाल्यानंतर एक 20-25 दिवसानंतर ज्यावेळेस रोप प्लांट उगून येईल, जर्मिनेशन होईल, त्याच्या 1 महिन्यानंतर तुम्हाला डिफरंट दिसेल। आणि तो डिफरंट कधीपर्यंत असेल, तुम्ही सगळी ट्रीटमेंट सारखीही जरी केली पण तो डिफरंट तुमचा माल हार्वेस्ट होईपर्यंत तुमच्या ज्या 3 लाईन आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल, खात्रीशीर आहे। कारण की मागच्या वर्षी जे आम्ही काही शेतकऱ्यांना दिले होते त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आले होते। त्यामुळे आम्ही सांगतोय की ओरिजिनो जे येतं ते बेस्ट येतं आणि हे मशरूमच्या वेस्टेजपासून बनलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की वापरू शकता। तुम्हाला जर कधी वापरायचं झालं तर तुम्ही नक्की तुम्ही आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कमेंटमध्ये कळवा किंवा आम्हालाही कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता किंवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा। आम्ही तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती देऊ आणि तुम्हाला याचं कार्य कसं आहे तेही समजून सांगू। शेतकरी मित्रांनो, जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।